आपल्याला सीडीआर काढता येतो, कशा पद्धतीने आपण सीडीआर काढू शकतो, सीडीआर मध्ये कुठल्या प्रकारची माहिती असते, पुराव्यामध्ये दाखल करता येऊ शकतो का, कुठली व्यक्ती सीडीआर काढू शकते. मित्रांनो, सध्याचे युग हे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे युग आहे, डिजिटल युग आहे आणि या युगामध्ये आपण पाहतो की सोशल मीडिया, फोन कॉल्स आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया बद्दलची जी वेगवेगळी साधनं आहेत, त्या साधनांचा उपयोग केवळ चांगल्या कामासाठीच होतो असं नाही, तर वाईट कामांसाठीही याचा उपयोग केला जाऊ शकतो. तर आपण बरेच असे प्रकार पाहिलेले आहेत की काही गुन्ह्यामध्ये लोकांना धमकावणे, धमकी देऊन पैसे वसूल करणे, त्याचबरोबर एखादी स्त्री असेल, त्या स्त्रीला तिची मानहानी होईल, तिचा अपमान होईल किंवा तिला जास्तीत जास्त त्रास कसा होईल या उद्देशानेही बोललं जातं. आणि हे जे बोलणं असतं हे जर तुम्ही फोनवर रेकॉर्ड केलेलं असेल तर त्याला फोन कॉल रेकॉर्डिंग म्हणतात. त्याचं रेकॉर्डिंग आपण करून घेऊ शकतो. परंतु सीडीआर हा एक असा प्रकार आहे की ज्यामध्ये तुमचे कॉल डिटेल रेकॉर्ड्स एखाद्या कंपनीकडून मागवले जातात. सिम कार्ड एअरटेलचं वापरत असाल, आयडियाचं वापरत असाल, BSNLचं असेल किंवा जिओचं असेल, अशा वेगवेगळ्या कंपन्यांचे आपण सिम कार्ड वापरत असतो, नेटवर्क वापरत असतो आणि त्याच्यावरून झालेलं संभाषण हे आपल्याला बऱ्याच वेळा अशा गुन्ह्यामध्ये आवश्यक असतं. कोर्टामध्ये एखादी गोष्ट सिद्ध करण्यासाठी किंवा फोनद्वारे जे संभाषण झालेलं आहे त्याचं रेकॉर्ड आपल्याला कोर्टामध्ये सादर करण्यासाठी हे सीडीआर अतिशय महत्वाचं असतं. हे सीडीआर कशा पद्धतीने आपण कंपनीकडून काढायचं, त्याचा उपयोग काय होतो किंवा ते काढल्यानंतर त्याला कुठल्या गोष्टीची आवश्यकता असते, ते सिद्ध करण्यासाठी त्याला प्रमाणपत्राची आवश्यकता असते का, अधिकृत व्यक्ती काढू शकतो का, पोलिसांमार्फतच काढावं लागतं किंवा खाजगी व्यक्ती काढू शकतो का, याबद्दलची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर तुमच्या कमेंट बॉक्समध्ये राईट डाऊन करा आणि तुमचं मत व्यक्त करा. मित्रांनो, हे सीडीआर काय आहे तर सीडीआर म्हणजे कॉल डिटेल्स रेकॉर्ड. म्हणजे तुम्ही तुमच्या फोनवरून एखाद्याला कॉल केलेला असेल किंवा तुम्हाला दुसऱ्याच्या फोनवरून कॉल आलेला असेल तर ते दोन्हीचे रेकॉर्ड ज्या ठिकाणी सेव्ह होतात त्या ठिकाणावरून ते रेकॉर्ड ताब्यात घेणं म्हणजे त्याला कॉल डिटेल्स रेकॉर्ड असं म्हटलं जातं. ते कॉल डिटेल्स रेकॉर्ड म्हणजे काय तर एखादी व्यक्ती कुठल्या गावातून बोललेली आहे, कुठल्या टॉवर खालून बोललेली आहे किंवा तो मोबाईल कुठल्या टॉवरला कनेक्ट होता, त्या कॉल डिटेल्स रेकॉर्डवरून माहिती कळते. त्याचबरोबर त्याचं बोलण्याचा कालावधी किती होता, तो कुठल्या नंबरवरून बोलत होता, कुठल्या नंबरवर त्यानं कॉल केला, याबद्दलची सविस्तर माहिती त्या कॉल डिटेल रेकॉर्ड मध्ये मिळत असते. कॉल डिटेल रेकॉर्ड म्हणजे काय तर दोघांमध्ये झालेले संभाषण असतं, त्या संभाषणाचा कालावधी त्यामध्ये नमूद केलेला असतो आणि यामध्ये आपलं जे संभाषण असतं ते संभाषण कॉल डिटेल रेकॉर्ड मध्ये आपल्याला मिळत नाही, परंतु त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्याला त्या कॉल डिटेल रेकॉर्ड मधून मिळत असते. कॉल डिटेल रेकॉर्ड मध्ये ज्या गोष्टी असतात त्यामध्ये साधारणतः किती वाजता कॉल झाला, कुठल्या टॉवरच्या नेटवर्कवरून आपल्याला कॉल आला, कुठल्या एरियामध्ये टॉवर होता, त्याचं लोकेशन काय होतं, याबद्दलची सर्व माहिती त्या सीडीआर मध्ये असते. बऱ्याच केसेसमध्ये आपल्याला त्याचा उपयोग होत असतो. जरी डायरेक्टली त्याचा कोर्टामध्ये पुरावा म्हणून ग्राह्य धरलं जात नसलं तरी जे इतर साक्षी पुरावे असतात त्या साक्षी पुराव्यांना सपोर्ट म्हणून सीडीआरचा उपयोग केला जातो. ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीबरोबर संभाषण केलेलं असेल त्याबद्दलची माहिती त्या सीडीआर मध्ये असते. एखादा गुन्हा घडलेला असेल, एखाद्या व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीला जर लाच मागितलेली असेल किंवा खंडणी वसुलीचा कॉल असेल किंवा इतर प्रकारे धमकावलेला असेल, त्याबद्दलची जी माहिती आहे ती आपल्याला सीडीआर मधून मिळत असते. तर त्याचं सत्यापन पाहण्यासाठी आपल्याला सीडीआर अतिशय महत्वाचा असतो. खरंच त्या ठिकाणी कॉल आला होता का, त्याची वेळ काय होते, तो कुठल्या लोकेशनहून आलेला होता, त्याचं रेकॉर्डिंग जर आपल्याकडे असेल तर त्याचाही फायदा आपल्याला त्या सीडीआर बरोबर जुळवण्यासाठी होत असतो. कारण ते कॉल रेकॉर्डिंग किती वेळेचं होतं. बऱ्याच वेळा मित्रांनो असं होतं, एखादा फोन जर साधारणतः पुण्यावरून केलेला असेल आणि त्याचं टॉवर लोकेशन जर नाशिकमध्ये असेल तर त्याचा सीडीआर ज्यावेळेस कोर्टामध्ये दाखल होईल त्यावेळेस त्याचा उपयोग त्या साक्षी पुराव्यामध्ये होणार नाही, परंतु त्याच प्रकरणामध्ये एखाद्या व्यक्तीला त्या गुन्ह्यातून सुटण्यासाठी मदत होऊ शकते. त्यामुळं सीडीआर हे अतिशय महत्वाचं असं साधन सध्याच्या परिस्थितीमध्ये मानण्यात येतं. तर हे सीडीआर कोणाकडे रेकॉर्ड केलं जातं मित्रांनो, तुम्ही ज्या कंपनीचा सिम कार्ड वापरत आहात त्या कंपनीच्या रेकॉर्डमध्ये त्या सीडीआरची नोंद असते आणि हा सीडीआर ती कंपनी ठराविक दिवस स्टोअर करत असते. त्याच्यासाठी साधारणतः तो कालावधी आहे तो 6 महिने ते 1 वर्षापर्यंत सीडीआर रेकॉर्ड केला जातो आणि त्याच्यानंतरची जी माहिती आहे ती माहिती किंवा तो सीडीआर आपल्याला 1 वर्षानंतरचा सीडीआर त्या कंपनीकडे शक्यतो राहत नसतो.
सीडीआर कोण कोण घेऊ शकतं? तर मित्रांनो, सीडीआर पोलीस एखाद्या गुन्ह्याच्या तपासासाठी घेऊ शकतात किंवा एखादी अधिकृत व्यक्ती जी आहे ती अधिकृत व्यक्ती डायरेक्ट त्या कंपनीला, म्हणजे अधिकृत व्यक्ती म्हणजे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर किंवा एखादी जी सरकारी कंपनी आहे किंवा सरकारी एजन्सी आहे किंवा शासनामार्फत जी व्यक्ती मागणी करते त्यांना ते सीडीआर मिळत असतं. परंतु एखाद्या खाजगी व्यक्तीनं जर ते सीडीआर मागण्याचा प्रयत्न केला तर तशा प्रकारचं सीडीआर खाजगी व्यक्तीला उपलब्ध होत नाही. एखाद्या गुन्ह्यामध्ये जर सीडीआर पाहिजे असेल तर त्यासाठी काय करावं लागेल? तर सीडीआर आपल्याला ताब्यात घेण्यासाठी किंवा सीडीआर आपल्याला कोर्टामध्ये पुरावा म्हणून दाखल करण्यासाठी किंवा एखाद्या प्रकरणामध्ये त्याचा पुरावा म्हणून उपयोग करण्यासाठी हे सीडीआर आपल्याला कोर्टामार्फत घेता येऊ शकतं. यासाठी जी वेगळी जी प्रोसिजर आहे त्या प्रोसिजरच्या आधारे आपण ते सीडीआर मागू शकतो. मित्रांनो, हे सीडीआर कोणतीही खाजगी व्यक्ती स्वतःहून मागू शकत नाही किंवा कोणतीही कंपनी खाजगी व्यक्तीला सीडीआर देत नसते. गोपनीयतेचा भंग समजला जातो. त्यामुळं खाजगी व्यक्तीला कुठल्याही प्रकारे सीडीआर मिळत नसतं. त्यासाठी एखाद्या खाजगी व्यक्तीला सीडीआर हवा असेल तर त्यानं कोर्टामध्ये अर्ज दाखल करून हवा असेल तर त्यासाठी त्याची जी केस आहे ती केस कोर्टामध्ये चालू असायला पाहिजे. कोर्टामध्ये केस चालू असतानाच केवळ तो सीडीआर त्याला मिळू शकतो. त्यासाठी त्यानं त्याचं प्रकरण ज्या कोर्टामध्ये आहे त्या कोर्टाकडे अर्ज द्यावा लागेल आणि ते अर्ज दिल्यानंतर ते जे सीडीआर आहे ते सीडीआर त्या कंपनीने प्रिझर्व्ह करून ठेवावं किंवा ते सीडीआर राखून ठेवावं अशा प्रकारची विनंती कोर्टाला करावी लागेल आणि कोर्टाकडून तसा आदेश घेतल्यानंतर कोर्ट त्या कंपनीला तसा आदेश देईल आणि त्याप्रमाणे त्या व्यक्तीचं जे सीडीआर आहे ते सीडीआर त्याला प्रिझर्व्ह करून ठेवता येईल किंवा त्याला ते कोर्टामध्ये दाखल करता येईल आणि अशा पद्धतीने खाजगी व्यक्ती सीडीआर काढून घेऊ शकतो. मित्रांनो, सीडीआर हे आपण डायरेक्ट कोर्टामध्ये दाखल करू शकतो का? तर नक्कीच नाही. कारण सीडीआर दाखल करत असताना त्यासाठी आपल्याला कोर्टाच्या परमिशनची आवश्यकता असते. त्याचबरोबर हे सीडीआर साक्ष पुराव्यात वाचण्यासाठी म्हणजे ते पुराव्यात सिद्ध करण्यासाठी त्याला त्या कंपनीच्या अधिकृत प्रमाणपत्राची आवश्यकता असते. जर असं सीडीआर आपल्याला कोर्टामध्ये पुराव्यामध्ये द्यायचं असेल तर त्याला इंडियन एव्हिडन्स ऍक्टच्या सेक्शन 65 त्याचं प्रमाणपत्र कोर्टामध्ये दाखल करावं लागतं. त्या सीडीआर बरोबर त्या कोर्टामध्ये दाखल करावं लागतं. त्या प्रमाणपत्रामध्ये नमूद केलेलं असतं की हे जे सीडीआर आहे ते कुठल्याही प्रकारचं एडिट केलेलं नाही, त्याच्यामध्ये काटछाट केलेली नाही किंवा त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची छेडछाड केलेली नाही किंवा ते जे सीडीआर आहे ते ओरिजिनल आहे. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अनियमितता नाही किंवा कुठल्याही प्रकारचा कायद्याचा भंग त्यामध्ये केलेला नाही. अशा प्रकारचं प्रमाणपत्र ज्या कंपनीकडून तुम्ही सीडीआर घेतलेला आहे त्या कंपनीकडून कोर्टाला द्यावं लागतं आणि ते सीडीआर त्याच्याबरोबर दाखल करावं लागतं. तरच ते सीडीआर तुमचं पुराव्यात वाचलं जाऊ शकतं. मित्रांनो, सुप्रीम कोर्टाने बऱ्याच प्रकरणामध्ये सांगितलेले आहे की तुम्हाला तुमचं सीडीआर जर पुराव्यामध्ये सिद्ध करायचं असेल तर त्याला एव्हिडन्स ऍक्टचं सेक्शन 65B नुसार जे प्रमाणपत्र आवश्यक आहे ते प्रमाणपत्र असल्याशिवाय ते सीडीआर कोर्टामध्ये आपल्याला साक्ष पुराव्यात वाचता येणार नाही किंवा ते सीडीआर साक्ष पुराव्यामध्ये काउंट करता येणार नाही. त्यामुळं कोर्टामध्ये सीडीआर दाखल करत असताना त्याबरोबर त्याची सत्यता सिद्ध होण्यासाठी किंवा ते सत्य आहे सिद्ध होण्यासाठी त्या कंपनीचं प्रमाणपत्र त्या सीडीआर बरोबर कोर्टामध्ये दाखल करावं लागेल. मित्रांनो, अशा प्रकारचं सीडीआर कोर्टामध्ये दाखल झाल्यानंतर त्याला फक्त त्या सीडीआरच्या आधारे आपली केस सिद्ध होऊ शकते का? तर नक्कीच नाही. तर सीडीआर नुसार केस सिद्ध करायचे असेल तर त्याचं प्रमाणपत्र आवश्यक असतं. सीडीआर हाच केवळ निर्णायक पुरावा ग्राह्य धरला जात नाही. सीडीआर हे केवळ आपण जे बोलतो किंवा आपण जो पुरावा कोर्टामध्ये देत असतो त्याला सपोर्ट म्हणून ते सीडीआर पुराव्यामध्ये वाचलं जाऊ शकतो. सीडीआर हा निर्णायक पुरावा कोर्ट समजत नाही. त्यामुळं आपली जर केस सिद्ध करायची असेल फक्त सीडीआर हाच पुरावा नाही तर त्याचबरोबर इतर गोष्टी त्यामध्ये महत्वाच्या आहेत. अशा पद्धतीनं हा सीडीआर आपल्याला कोर्टामध्ये सिद्ध करता येतो, आपल्याला सीडीआर काढता येतो. तर ह्या झाल्या सीडीआर काढण्याच्या पद्धती. कशा पद्धतीने आपण सीडीआर काढू शकतो, सीडीआर मध्ये कुठल्या प्रकारची माहिती असते, पुराव्यामधून दाखल करता येऊ शकतो का, कुठली व्यक्ती सीडीआर काढू शकते, याविषयीची आज आपण माहिती घेतलेली आहे. मित्रांनो, या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटलं? सीडीआर विषयी आणखी तुम्हाला जास्त कुठली माहिती हवी आहे का याबद्दलच्या कमेंट बॉक्समध्ये राईट डाऊन करा. चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.